मेनू काय आहे माहितीये का? तर अहो सांगा जरा आज काय मेनू आहे आपला? हैदराबादी चिकन कोरमा. हैदराबादी चिकन कोरमा आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण बघूया ते काय आहे. हे आहे बघा, त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे खडे मसाले. खडे मसाले जे पण असतात ते आता सगळ्यांना माहितीच असेल. सगळे मसाले जे आपण वापरत असतो. कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, टोमॅटो, कांदा. हे वाटण काय केलं हे तू सांग. काय काय हे केलं? वाटणामध्ये आम्ही काय काय केले माहितीये का? कांदा, टोमॅटो आणि खोबरं, सगळं काही कोथिंबीर, सगळं काही भाजून काढून मग त्याच्यामध्ये हे केलंय. तर आपण आता तेलामध्ये टाकूया पहिलं खडे मसाले. खडे मसाले ते चांगले तेलामध्ये भाजून काढूया. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच आपण इथे साधा सिंपल असा बासमती भात लावलेला आहे. ठीक आहे. तर त्या बासमती भातामध्ये पण त्यांनी बघा काहीतरी असं टोमॅटोचं 1-2 पीस आणि काय ते काय हो हे आहे पुदिना. पुदिना. उन्हाळा चालू झाला तर पुदिना भाजीमध्ये टाकावा. पुदिन्याचे पदार्थ पुदिना जेवढा असेल तुम्ही खावा. चांगली कोथिंबीर. लागते. बघा तेलामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. ही हैदराबादला टाकतो हैदराबाद पूर्ण भाजून काढतात म्हणजे त्या कोथिंबीरचा सुगंध असं तेलामध्ये पसरतो. बरोबर. हा आता भरपूर करा कढीपत्ता. कढीपत्ता. कढीपत्त्याशिवाय कुठल्याही भाजीला चव येतच नाही. कारण कढीपत्ता नाही तर एक भाजी तुम्ही म्हणजे स्वाद आपण मिसच करू हे ना. बरोबर म्हणते. तर तुम्ही ही भाजी ट्राय केलेली का अगोदर? तुम्ही आम्ही केली आणि कशी तिकडेच असते राहायचो ते पहिला जरा हैदराबादला. हा काय कशी असते ते जर आम्हाला सांगा. खूप छान असते. हा काय वाज बघ ना कसं आहे ते सुगंध. मसाल्याचा सुगंध दरवळत आहे आणि तो मसाला भाजल्यामुळे आणि सगळ्यात विशेष तुम्ही तर हे बघा हे मॅरिनेट केलेलं आहे. मी त्याला मॅग्नेट म्हणते. मला असं वाटतं मॅग्नेटच म्हणावं त्याला. मॅरिनेट आहे ते खरं तर. आणि त्याच्यावरती वरती सुद्धा त्याने कोथिंबीर टाकले म्हणजे काय बोलतात त्याला सर्व करणं पदार्थांबरोबर सर्व करण्याची ही स्किल खूप महत्त्वाची आहे. पूर्ण तेलामध्ये भाजून निघालेला आहे आता. ही नंतर मेथीची भाजी. मेथी नाही खडा मसाला, हा कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर हे असं टाकायचं जेणेकरून कसं एक चव येते त्याची टेस्ट येते. उतरते ते. छान हा लागते. उतरते. बारकं होतं. आणि आमचा एक भाऊ आहे ज्याचं नाव आहे अथर्व. हा जो हॉटेल मॅनेजमेंट केले. तो काय करतो म्हणजे का हा. हे दाखवा. कोथिंबीर असते ना कोथिंबीरची जी कांडे असते तर ते कवळ्या कांड्या फेकत नाही. मग तो काय करतो त्या पण अशा थोडंसं काढून घेतो त्या पण टाकतो अशा. त्यांनी पण एक अलगच चव येते कोथिंबीरच्या. कवळ्या कांड्या घ्यायच्या. आणि खरं त्याच्यामध्ये सुद्धा एक आपल्याला पौष्टिक गोष्टी भेटतात. आपण वरचे शेंडे घेत असतो मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा. आणि हे सहसा माहिती आहे बऱ्याच लोकांना पण आता नवीन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मुलं आहेत ना त्यांना पण ही स्ट्रीट माहिती आहे. हा इथे मोठ्या ज्या अशा महिला असतील त्यांना माहीत असेल ते वाटपामध्ये वगैरे टाकतातच. पण आता नवीन शिकाऊ लोकांना आपण जराशी गाईड करूयात. टेक्निक देऊयात काय तुम्हालाही जर काही माहीत असेल टेक्निक आहे आम्हाला कमेंटद्वारे सांगा. कमेंटमध्ये सांगा. हां, कोणती रेसिपी बनवू आम्ही नेक्स्ट ट्राय टाइम. करू नेक्स्ट टाइम ती रेसिपी. आम्हाला आवडेल नवीन काहीतरी करायला, नवीन एक्सप्लोर करायला, वेगवेगळ्या पद्धती चवी चाखायला आम्हाला फार आवडतं. आम्ही खूप आता चांगले खवय्ये झालो आहोत. एकदम आम्ही सारे खवय्ये. टँग टँग. आता आपण वाटप टाकणार आहोत. ठीक आहे. हे जर तुम्हाला पाहिजे तेवढ्या पद्धतीने भाजून घ्यायचं. जास्त पण नाही भाजून. बस झालं आता झालंय आपलं. आता हे टाकावं मेन इन्ग्रेडियंट्स जो तुम्हाला कमेंट करा त्यामध्ये सांगून देईल आम्ही कसं काही बनवून. खूपच छान वाटप आहे आणि ते मी बनवलंय स्पेशली. तुम्हाला सगळ्यांना माहीत असायला पाहिजे की मी पण बनवते. माझाही हातवर आहे यामध्ये. बनवते खूप छान बनवते. व्हेज जेवण व्हेजमध्ये माझं जेवण रस्त असतं. नॉनव्हेजमध्ये ह्यांचा हात भारीच आहे. व्हेजमध्ये मी आणि नॉनव्हेजमध्ये आणि व्हेज स्पेशली आपण ब्लॉग करतच नाही. कारण व्हेज असं वाटतं की अरे तुम्ही जर रोज खात असाल ते गोष्टीचा आम्ही काय ब्लॉग बनवू. व्हेजमध्ये पण बनवायचं नवीन आम्ही. हां पण तरी पण आता आम्ही ट्राय करतो जेवढं होता होईल तेवढं. मोस्ट ऑफ दी आम्ही थिंग्स असतात त्या कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सांगत जावा आम्हाला आवडत असतील तर नक्कीच. आणि कुठली रेसिपी आम्ही टाकू असं तुम्हाला वाटत असेल ती रेसिपी तुम्ही सांगा. वाव तर सुगंध पसरलाय माहिती आहे. हैदराबादी म्हणजे कसं ग्रीन जास्त आहे त्याच्यात.
म्हणजे ग्रीन हैदराबादी पुलाव. ओके ग्रीन हैदराबादी मध्ये बिर्याणी. आपल्याला आता हे बघा येल्लो कलरचं दिसतं थोडंसं रेडिश थोडं दिसतंय असं कलर. तर ते पूर्ण आपल्याला आता ग्रीनरी मध्ये दिसणार आहे ना थोडंसं असं हैदराबादी म्हणजे ओके म्हणजे मी हॉटेलमध्ये गेल्यावरती आपल्याला असं प्रश्न हैदराबादी हवं आहे का कसं आहे ना. त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकले तर 1-2 त्याच्यामुळे ते वाटपासून जरा एकदम छान. तर बघा आपण संपूर्ण वाटप नाही टाकलेलं आहे, जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे. आणि ते असं आहे की ते आपण दुसऱ्या भाजीमध्ये पण वापरू शकतो, त्याच्यामुळे आपण ते ठेवूयात ते साईडला. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तर आपण पूर्ण झाल्यानंतर आता आणि आता बघा हे टाकलं ना तर हे जरा ना चांगलं हे करायचं, पकून द्यायचं म्हणजे काय म्हणतात भाजून घ्यायचं आणि त्याच्या ना कडेने मग सगळं तेल निघतं. तेल सुटतं त्याच्यानंतर मग कांदा बिंदा टाकायचा. आता कांद्याने कसं होतं आधीच टाकल्यानंतर मध्ये जळतो कांदा, ब्लॅक होतो, करपतो, वास येतो. त्यामुळे हे नंतर मी कांदा टाकतो. ठीक आहे. तर हे लक्षात असावी. छोटे टिप्स आहे. भात बघा कसा उकळतोय खरं छान एकदम. भात घेणार आहे. बासुमती कसे लांबडे आहेत ना तांदूळ त्याचे. आणि फुलल्यानंतर काय बनतो ना भात खूप छान बनतो. त्याच्यात वाटलं असं थोडंसं दरवळण्यासाठी तुम्ही असं हे टाका, पुदिने वगैरे टाकू शकता थोडंसं. त्याचं जे औषधी द्रव्य असतं ते त्याच्यामध्ये. ग्रीन तुम्हाला जेवढं टाकता येईल खाता येईल तेवढं ग्रीन खावा टाका, काही प्रॉब्लेम नाही ग्रीनचा. चिकनकडे बघून कसं वाटतंय ना असं तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. तर कधी होणार याची वाट बघत आहे मी. पटकन तुम्ही पण खायला या मस्तपैकी. कुठली बिर्याणी? हैदराबादी चिकन कोरमा.